नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। बोईसर परिसरातील बारमध्ये रोख रक्कम आणि मद्याच्या बाटल्या चोरणाऱ्या सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात बोईसर पोलिसांना यश आले आहे। या कारवाईत 2 आरोपींना निष्पन्न करण्यात आले असून त्यापैकी एका 18 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा सहभागही समोर आला आहे। या दोघांकडून बोईसर आणि केळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण 3 घरफोडींचे गुन्हे उघडकीस आले आहेत। 9 जुलैला बोईसर येथून न्यू हेवन टाटा हाऊसिंग परिसरातील प्रिन्स बार अँड रेस्टॉरंट येथे अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री मुख्य गेटचे लोखंडी कुलूप हत्याराच्या साह्याने तोडून शटर उघडले। त्यानंतर बारमध्ये प्रवेश करून 20,000 रुपयांची रोख रक्कम आणि 3,415 रुपयांच्या मद्याच्या बाटल्या असा एकूण 23,415 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता। या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली। घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी रोहित जोखन प्रसाद विश्वकर्मा वय 18 वर्ष 6 महिने राहणार पालघर टेंभोडे याला अटक केली। तपासादरम्यान त्याच्यासोबत एका 17 वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकाचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी आरोपींकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांची केवळ प्रिन्स बार मधील घरफोडीच नव्हे तर बोईसर पोलीस ठाण्यातील आणखी एक आणि केळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक असा एकूण 3 घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली। त्यानुसार या तिन्ही गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले। कारवाई दरम्यान आरोपींकडून बोईसर पोलीस ठाण्यातील दोन्ही गुन्ह्यातील एकूण 35,945 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून गुन्हा करताना वापरण्यात आलेली स्कूटीही जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आत्माराम बोरसे करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बेसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील जाधव तसेच बोईसर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली। तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि पोलिसांच्या जलद कारवाईमुळे घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश झाला असून गुन्हेगार कितीही शिताफीने गुन्हा करत असले तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटका नाही, हे बोईसर पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केले। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।